काय ग, काय झालं? आई, तात्या हे अगं आई, पतपेढीतनं आपल्यासाठी ते पत्र आले, पण त्यात नेमकं काय लिहिलंय त्या सांगतच नाहीये त्या. अहो सांगा ना नेमकं काय त्यात. पतपेढीमधनं पत्र? काय ग, काय लिहिलं त्यात? आई, यात जे लिहिलंय ना ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मला वाटलं की घरातल्या सगळ्यांना माहित असावं. अहो मग सांगा ना, एवढं काय त्यात? मला सांगा, तुम्ही शेतातल्या विहिरीतला गाळ काढायचं काम सुरू केलंय ना? काय झालं काय पण? अयो, ह्यात लिहिलंय की आपण त्यांची फसवणूक केली आहे. पतपेढीने ज्या कामासाठी आपल्याला कर्ज दिलं होतं ना, ते विहिरीचं काम न करता आपण ते पैसे वेगळ्याच कामासाठी वापरलेत. अहो पण आपण शेतीची बाकीची कामं केली आहेत ना, मग पैसे वाया कुठे घालवलेत? अहो, हे मला माहितीये, पण तुम्हाला माहितीये यात काय लिहिलंय? यात लिहिलंय की पुढच्या 8 दिवसात जर आपण कर्जाची रक्कम परत नाही केली तर आपली जमीन जप्त होईल. आपल्यावर पोलीस केसही होऊ शकते. नाही पण आपण तसं काही जमीन घाण वगैरे ठेवलेलीच नाही ना, मग असं कसं होईल? जप्तीचा प्रश्न येतोच कुठं, नाही का? हो ना, काही झालं तरी जमीन घाण ठेवायची नाही, आपलं ठरलंच होतं ना. आणि तसं कोणाशी काही बोलणं पण झालं नव्हतं आपलं. हो, आणि आपल्या कर्जाच्या प्रकरणामध्ये जमिनीचा काही संबंधच येत नाही. एवढ्या छोट्या रकमेसाठी जमीन घाण ठेवूनच नाही घेत. पण असं असेल तर मग पत्रात तो मुद्दा का मांडलाय? भाऊजी, ते मलाही कळत नाही हो. मी आता उद्या जाईन ना पतपेढीत, तेव्हाच काय ते कळेल. बरोबर बोलतेस बाई तू. उद्या गेलीस ना की नीट चौकशी कर. मला सारखं वाटून राहिलं की पतपेढीतनंच काहीतरी चूक झाली असणार बघ. हो आई, मी बघते उद्या जाऊन. पण एवढं नक्की की पुढच्या 8 दिवसात आपल्याला कर्जाची रक्कम परत करावीच लागेल, नाहीतर ते दिसतं ना, तेच माझ्या घराच्या मागच्या बाजूला असलेलं शेठजीचं गोडाऊन. इथून सरळ माझ्या घराकडे जाता येतं आणि घराच्या पलीकडे मार्केट लाईन आहे. शेठजीचा हा सगळा फायदाच आहे की नाही. एकदा की माझं घर ताब्यात घेतलं की त्यांना मार्केट पण जवळ आणि गोडाऊन सुद्धा वाढवता येईल. म्हणून शेठजींना माझं घर पाहिजे. अहो मग शेटला देऊन टाकायचं ना घर. काय प्रॉब्लेम होता? राजी खुशी काय तो व्यवहार करून टाकायचा. मी माझ्या घराचं काही पण करेल, तू नको मध्ये बोलू. बघितलं दादा, ज्याचं करावं बोल ना तो म्हणतो माझंच घर. हे आपलं तेच खरं. तुम्ही दोघे आता जरा शांत राहा. मी स्वतः जाऊन गोडाऊन मध्ये चेक करून येतो. तोपर्यंत तुम्ही दोघांनी शांत राहायचं, अजिबात भांडायचं नाही. आणि हा जर भांडला ना त्याला नाही आणणार. शांत राहा.
आयो उठून काय बसलाय? काय दुखतं काय? ऐक ऐक काय हो, काय होतं तुम्हाला? बरं वाटत नाही का? पाणी घ्या जरा. हं? घ्या. अहो घ्या. करंट आहे मी. रुक्मिणी, मी काही लायकीचा माणूस नाही. असं कोण बोलतोय तुम्ही? त्या गोष्टीतला राजा होता ना, तो ज्या गोष्टीला हात लावायचा ती गोष्ट सोन्याची व्हायची. मी तर इतका कपाळ करंट आहे का मी सोन्याला हात लावला ना तर त्याचं सुद्धा लोखंड होईल. हो, असं काहून बोलताय तुम्ही? काय झालं तुम्हाला एकदम? सगळ्यात माझी चूक आहे रुक्मिणी. प्रभा मला सांगत होता बरं का, तात्या आपण इरीचा गाळ आधी काढू, इरीचा गाळ काढू. मी म्हणलं अरे नको रे, इरीचा गाळ आपण शेवटी काढू. मग ठीक आहे ना, तुमच्या मनाला जे वाटलं तेच बोललात ना तुम्ही. पण माझ्या त्याच निर्णयामुळे आज आपल्यावर ही परिस्थिती आली. प्रभाला जर मी असा चुकीचा सल्ला दिला नसता ना तर ही वेळच आली नसती. काही करून आपल्याला ही एवढी मोठी रक्कम 8 दिवसात भरावी लागणार आहे. बघू, होईल अहो काहीतरी, बघू आपण. काय बघायचं राहिले रुक्मिणी? दंडाचे पैसे धरून 80,000 रुपये होतील. 8 दिवसात हे एवढे पैसे कुठून भरणार आपण? जाऊ दे ना आता, नका विचार करू. आणि तसं पण सरिता म्हणाले ना, उद्या गेली ना ती पतपेढीत की बघेल काय करायचं ते. हा, तुम्ही नका आता विचार करू. झोपा बघू, तुम्ही झोपा. ऐका ना सरिता, मी ना ते विहिरीच्या गाळाचं काम लगेच सुरू करणार आहे. तेवढं तुम्ही आता पतपेढीत जाताय ना, मग आपल्याला मुदत वाढ मिळते का तेवढं बघा ना. हो, काय बोलायले तुम्ही? अशी कशी मुदत मागायची? आणि पतपेढीवाले का मान्य करतील हे सगळं? नाही म्हणजे आपल्याला काम करायला थोडा टाइम मिळेल आणि पैसे परत करायला पण टाइम मिळेल म्हणून बोलायलो, बाकी काही नाही. तुम्हाला माहितीये, पतपेढीवाले आपल्यावर फसवणुकीची केस टाकू शकतात. झालेत असे केसेस, पाहिलेत मी. आपण आपला हेतू तसला काही नाहीये. पतपेढीवाले हेतू नाही ना बघत, वस्तुस्थिती बघतात. पण सरिता, आपण अजूनही गाळाचं काम करू शकतो. मला सांगा, ज्या कामासाठी कर्ज दिलं गेलं होतं ते काम झालंय? नाही ना. बरं, मध्यंतरी मी तुम्हाला विचारलं पण होतं की काम कसं चालू आहे. तुम्ही म्हणालात की एकदम सुरळीत चालू. तुम्ही तेव्हा जरी मला कल्पना दिली असती ना तरी आपल्याला काहीतरी करता आलं असतं. ही वेळ टाळता आली असती आपल्याला. हे पहा, मी ती ना बाकीची कामं संपून विहिरीच्या गाळाचंच काम करणार होतो. आता ते मॅनेजर साहेब कितपत सहकार्य करतील मला नाही सांगता येणार. हे बाप, सध्या तुम्ही त्या जमिनीच्या जप्तीचा जास्त विचार करू नका. पण आपल्याला 8 दिवसात पैसे परत करायचे. आत्ता आपण त्या तयारीला लागूया. पण सरिता, मला एक सांगा ना, म्हणजे कर्ज फेडीसाठी 2 वर्षाची मुदत असताना 8 दिवसात पैसे परत करा, असं कसं काय सांगू शकतात ते? आपण विहिरीतला गाळ न काढता बाकीची कामं सुरू केली ना. मला वाटते तीच त्यांना फसवणूक वाटायली. मला पतपेढीत पोचू द्या, तिथे गेल्यावरच कळेल नक्की काय चाललंय ते. हां, मी येते. अहो सरिता, उदय, अरे नसेल करायचं व्यायाम तर राहू दे. हो नाही, तुझं लक्ष नाहीये व्यायामात. उगाच काहीतरी करायचंस तू. राहू दे एखाद दिवस. उदय, उदय,
अरे कसला विचार करायलास एवढा? त्या गेनूचा. गेनू? हा, तो माणूस ज्याचं घर खाली करायला गेलतो ना मी आणि बबन्या, त्याचा. हा, मग त्याचं काय? म्हणजे त्याचं काय कळतच नाहीये हो. म्हणजे सगळ्यांना असा गोंधळ झालाय माझ्या डोक्यात. म्हणजे एकीकडे मला वाटायलंय की गेनूची बाजू बरोबर आहे. म्हणजे ते घर त्याचंच आहे, शेठचं नाहीये ते घर. असं एखाद्या गरीबावर अन्याय केल्यासारखं वाटायलंय हो मला. असं अपराधी असल्याची भावना यायली आहे. मग आता काय करणार? आता आत्तोबांना भेटायला पाहिजे. हो, त्यांनीच दिलं होतं ना तुला काम, मग त्यांना भेटून काय ते क्लिअर होईल. अहो, सगळं असं विस्कटलेलं वाटायलंय हो. म्हणजे सगळं नीट चालू होतं आणि अचानक आता प्रभादादाच्या कर्जाचा प्रश्न उभा राहिला. हो रे, प्रकरण एकदम असं अचानकच उभं राहिलंय. आणि आता एवढ्या कमी वेळात एवढे पैसे उभे करायचे ना, म्हणजे निवांत बसून चालणार नाही. दादाच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायला पाहिजे. आणि एवढे पैसे उभे करायचे ना, तर नवीन कामं शोधावी लागतील. तुम्हाला सांगतो पूर्ण, एक काम मिळालं ना तर मी एकटा हा प्रश्न असा चुटकीसरशी सोडवू शकतोय. मला माहिती रे तू करशील, पण मला काय वाटायलं एवढी वेळ नाही येणारच नाही. म्हणजे प्रभाकर भाऊजींनी घेतलं ना कर्ज, म्हणजे फार मोठी रक्कम नाहीये. आणि बाहेर लोक तर हजारो करोडो बुडवून ना असे निवांत राहतात आणि जगभर फिरतात, त्यांचं काही होत नाही. मग आपण कशाला उगाच घाबरायचं? हा पॉइंट पण बरोबर आहे. आणि उदय, त्याच पतसंस्थेत ना सरिता अक्का आहे. म्हणजे या प्रकरणात काही करायचं झालं तर तिच्यासाठी काही मोठी गोष्ट नाहीये. हो, आता अक्का वहिनी यातून काय मार्ग काढतात ते बघू आता. हा, काय पतपेढीचं पत्र. काय सरिता मॅडम, हे पत्र मी प्रभाकर भालेरावांना द्यायला सांगितलं होतं, तुम्ही मलाच परत देत आहे. पाहिलं त्यांनी. अच्छा, प्रभाकर भालेरावांची सही घेतली का तुम्ही रजिस्टरवर? तर काय हे सगळं, आणि का वागताय तुम्ही असे? कसं आहे, मुळात कर्ज प्रभाकर भालेरावांनी घेतलं होतं, तुम्ही नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी तुम्हाला बांधील नाहीये. आणि तरी बी चांगुलपणा म्हणून मी तुम्हाला या पत्रासंदर्भात काही गोष्टी समजावून सांगू शकतो. सांगा. या पतपेढीचे नियम तुम्हाला बी चांगलेच माहिती आहे. कर्ज ज्या गोष्टी करता घेतलं गेलंय ती गोष्ट जर पूर्णच केली नाही तर ती नियमाला धरून नाहीये, हे तुम्हाला वेगळं सांगायलाच नकोय. बरोबर. ज्या कारणासाठी कर्ज घेतलं ते काम झालंच नाही आणि तरी कर्जाचे पैसे खर्च झाले म्हणून कारवाई होत असेल, मान्य. 8 दिवसात पैसे परत करायचे तेही मान्य. पण त्या जमिनीचा काय संबंध? पतपेढीने जमिनीवर जप्ती आणण्याचं काय कारण? ते तर नियमांच्या बाहेर आहे ना. कर्जाच्या रकमेच्या कमीत कमी 15-20 पट जास्त किंमत आहे त्या जमिनीची. एवढ्या कमी रकमेच्या वसुलीसाठी तुम्ही जमिनीवर जप्ती आणणार? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुमचं मन. आणि तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर ते नियमाला धरूनही नाही का. पण काय करणार, अहो प्रभाकर भालेरावांनी स्वतः बॉन्ड पेपरवर हमीपत्र लिहून दिले. नाही विश्वास बसत? हे पहा काय लिहिलं इथं. मी प्रभाकर आल्हादराव भालेराव असं लिहून देतो की मी रेणुका सहकारी पतपेढी संस्थेकडून कर्ज ₹80,000 हिरीतला गाळ काढण्यासाठी घेतले होते.
जर मी मला दिलेली कर्जाची रक्कम हिरीचा गाळ काढण्यासाठी वापरली नाही तर रेणुका सहकारी पतपेढी संस्थेला त्याची कारवाई करण्याचे सर्व हक्क मी देत आहे आणि त्यासाठी मी माझी शेतजमीन रेणुका सहकारी पतपेढीकडे गहाण ठेवत आहे. लिहिले नाहीत हा? अटींची पूर्तता न झाल्यास रेणुका सहकारी पतपेढी संस्था त्यावर हक्क सांगू शकते असं मी लिहून देत आहे. आणि ही त्यांची सही त्यांचीच आहे ना. आता 8 दिवसात कर्जाचे पैसे परत करा, नाहीतर तुमची शेतजमीन रेणुका सहकारी पतपेढीकडे. काय रे प्रभा, काय करायला? नाही कुठं काय. मी जरा बाहेर चाललोय, चालतो का माझ्यावर? कुठं? मी ते जरा माणसं शोधायला चाललोय. उधारीत गाळ काढणारी कोणी माणसं मिळत आहेत का बघतो. येतो. मग आता ह्या सगळ्याचा काय उपयोग आहे मला सांगा आता. म्हणजे आपल्याला काही करून 8 दिवसामध्ये 80,000 रुपये भरायचे पतपेढीत. कुठून आणणार आहे आपण? साहजिकच आहे हो मॅडम तुम्हाला असं एकदम धक्का बसणं. पण कसं आहे की त्याला आपण काय करू शकतो नाही का. तुम्ही जरा शांत व्हा. पाणी घेणार? राहिले. पण ह्या अशा केसमध्ये नियम मोडणं कितपत योग्य आहे. आणि तुम्ही तर एकदम नियमांच्या पक्क्या आहात आणि आपल्या पतसंस्थेचे नियम पण तुम्हाला माहिती आहेत. या अशा केसेसमध्ये आपण काय कारवाई करतो किंवा करू शकतो हे तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे नाही का. आणि मॅनेजर या पदाचे अधिकारही तुम्हाला माहिती आहे. हां, म्हणजे या केसमध्ये मॅनेजर म्हणून मी तुम्हाला या प्रकरणात मदतही करू शकतो. मी हे प्रकरण थांबवूही शकतो. पण त्याकरता तुम्हाला एक करावं लागेल. सगळ्यांच्या देखत माझी पाय धरून माफी मागावी लागेल. सगळ्यांना सांगावं लागेल तुम्हाला आत्तापर्यंत इथं जे काही घडलं त्यात माझी काहीच चूक नव्हती. तुम्ही वेळोवेळी माझे अपमान केलेत आणि या सगळ्यात तुमच्या चुका होत्या. हे समद्या हाफिज समोर तुम्हाला सांगावं लागेल. म्हणजे हे कारस्थान तुम्ही मुद्दामून रचलत ना?